नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता ज्यांनाही नोकरीची अपेक्षा आहे किंवा ज्यांचं कमी शिक्षण झालेलं आहे त्यांच्यासाठी डाक विभागात अतिशय सुवर्ण संधी ही चालून आलेली आहे। भारतीय डाक विभागात फार मोठ्या प्रमाणात जागा ह्या सरकारकडून भरण्यात येणार आहे आणि या जागांची एकूण संख्या आहे 21,413। म्हणजे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात भारत सरकारकडून डाक विभागामध्ये जागा भरण्यात येणार आहेत आणि त्यांच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती शैक्षणिक पात्रता ही फक्त 10वी उत्तीर्ण आहे। आता ज्यांच्याजवळ हायर क्वालिफिकेशन नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय चांगली सुवर्ण संधी आहे। आता जी ही भरती भारतीय डाक विभागामध्ये होणार आहे त्याच्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊ। आता पहा, भारतीय डाक विभागामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। भारतीय डाक विभागामध्ये GDS म्हणजे ग्रामीण डाक सेवा, ब्रांच पोस्ट मॅनेजर म्हणजे BPM, त्याच्यानंतर आहे ग्रामीण डाक सेवा असिस्टंट ब्रांच पोस्ट मॅनेजर म्हणजे ABPM आणि डाक सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे ज्या एकूण जागा आहेत त्या आहेत 21,413। आता याच्यामधील जे पद आहेत आणि त्या पदांबद्दलचा जो सविस्तर तपशील आहे तो तपशील आपण पाहणार आहोत। आता पदाचे नाव आहे ब्रांच पोस्ट मॅनेजर म्हणजे BPM, त्याच्यानंतर आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मॅनेजर ABPM आणि डाक सेवक। या तिघांसाठी ज्या एकत्रित जागा आहेत त्या जागा आहेत 21,413, म्हणजे एकूण जागांची संख्या झाली 21,413। आता या पदांसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती अतिशय कमी आहे, म्हणजे जेही विद्यार्थी हे 10वी उत्तीर्ण असतील, ज्याही उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण केलेली असेल त्याच्यासोबत त्यांना कॉम्प्युटरचं थोडंफार नॉलेज असेल, म्हणजे MSCITचा कोर्स केलेला असेल आणि त्यासोबत जर सायकलिंगचे नॉलेज असेल तर असे उमेदवार हे या पदासाठी अर्ज करू शकतात। आता वयाच्या अटीबद्दल जर आपण विचार केला तर 3 मार्च 2025 रोजी 18 ते 40 वर्षांपर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। आता याच्यामध्येही कॅटेगरीनुसार वयाच्या अटीत शिथिलता देण्यात आलेली आहे, म्हणजे जेही उमेदवार हे SC ST कॅटेगरीत आहेत त्यांच्यासाठी 5 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे आणि जेही उमेदवार हे OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासमधले असतील त्यांच्यासाठी 3 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे। आपल्याला प्रश्न पडतो की ही जी भरती आहे या भरतीमध्ये फक्त महाराष्ट्रामध्येच आपल्याला काम करावं लागेल का? तर तसं नाही आहे। या भरतीमध्ये ज्याही उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे त्यांना संपूर्ण भारतात कुठेही काम करावं लागू शकते, म्हणजे पूर्ण भारतामध्ये काम करण्याची त्यांची तयारी ही असली पाहिजे। त्याच्यानंतर मुद्दा उपस्थित होतो तो फीचा। जे विद्यार्थी जनरल, OBC आणि EWS मध्ये आहेत त्यांच्यासाठी 100 रुपयाची फी ठेवण्यात आलेली आहे, परंतु SC ST PWD आणि महिला उमेदवारांसाठी मात्र कोणतीही फी ठेवण्यात आलेली नाही। आपल्यासाठी महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे अर्ज भरण्याची शेवटची तारीख, तर 3 मार्च 2025 पर्यंत उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात। आता ज्याही उमेदवारांनी 3 मार्च नंतर अर्ज भरले अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही, ही गोष्ट सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे। त्याच्यानंतर अर्ज संपादित म्हणजे एडिट करण्याची जी तारीख देण्यात आलेली आहे ती आहे 6 ते 8 मार्च 2025, म्हणजे 6 ते 8 मार्चच्या दरम्यान तुम्ही तुमचा अर्ज एडिट करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने डाक विभागामध्ये 21,000 पेक्षा जास्त जागांची भरती करण्यात येणार आहे। जेही उमेदवार या पदांसाठी इच्छुक असतील त्या उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे ती शैक्षणिक पात्रता ही फक्त नॉमिनल आहे, म्हणजे 10वी उत्तीर्ण, त्याच्यासोबत संगणकाचे ज्ञान, म्हणजे संगणकाचे ज्ञान हे आजच्या काळात सगळ्यांनाच राहते आणि सायकलिंगचे ज्ञान म्हणजे सगळ्यांनाच सायकल चालवता सुद्धा येते। त्याच्यामुळे जेही उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ हा घेतलाच पाहिजे। तर मित्रांनो, मी आशा करतो की पोस्ट ऑफिसमध्ये जी भरती निघालेली आहे त्या भरतीचा हा व्हिडिओ तुम्हाला आज नक्कीच आवडला असेल। याच्यातून तुम्हाला या भरतीविषयीची सगळी महत्त्वाची माहिती मिळाली असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।